Always dream big, because even if you fail, you will fail big. Take it out of the decision. I think that is giving you a lot of courage to take whatever decision you are doing in your life. Absolutely. There is always somebody whom you meet who guides you. And I am just lucky. I think God has been very kind to me. मला कधी ना असं nobody had to teach me की हे झाडाला असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, कारण ते मी बघतच आले. ते ना असीम, मला तुमचं एकदम अभिनंदन करावंसं वाटतं. असे खूप कमी लोक आहेत की त्यांना त्यांच्या जीवनामध्ये जे त्यांनी शिकलेलं आहे त्याच गोष्टीमध्ये ते काम करतात. Being at peace at all times is not right, because that means you are in control. You are controlling a situation. आणि महाराष्ट्रात की एकच व्यक्ती आहे ना असीम, जिने राजभवनमध्ये जॅपनीज गार्डन केलं. I have taken some tough decisions in life, stood stronger. I have faced a lot of criticism. At the end, when you sleep in the night, you should get a good sleep. You should not feel you've done anything wrong. नमस्कार मंडळी, फायनान्शियल फिटनेस बाय सुधीर खोत या पॉडकास्टमध्ये आपलं स्वागत आहे. फायनान्शियल फिटनेस आमचा पर्पज आहे की एम्पॉवर ईच वन ऑफ यू टू अचीव युअर फुलेस्ट फायनान्शियल पोटेन्शियल बाय वर्किंग ऑन युअर माइंडसेट. अंडरलाईन माइंडसेट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. आता माइंडसेटबद्दल आपल्याला अभ्यास करायचा म्हणजे नुसतं पुस्तकी ज्ञान असून उपयोग नाही. आपल्याला एक पुस्तक, अख्खं एका व्यक्तीचं आयुष्याचं पुस्तक वाचणं खूप महत्त्वाचं आहे. आपल्या प्रत्येक एपिसोडमध्ये आपण त्या व्यक्तीच्या आयुष्यात काय झालं आहे, काय नाही झालं, आणि त्यांनी प्रत्येक गोष्टीला कसं सामोरे गेले त्याच्यावरून आपण अनेक गोष्टी डिकोड करायचा प्रयत्न केला. आणि आज आपल्यासमोर आहेत डॉक्टर असीम गोकर्ण हळवंश. आता ते काय तीन आहेत ते आपण सगळं नंतर बघू, राईट. पण असीमची स्टोरी अगदी थोडक्यात सांगायचं म्हणजे की यांनी आत्तापर्यंत 271 एकर्स जंगल तयार केले. यांना तर असं म्हटलं जातं की महानगरात जंगल फुलवणारी असीम. त्यांनी कन्याकुमारीपासून अगदी काश्मीरपर्यंत, विधान भवन, असे खूप साऱ्या अशा मोठमोठ्या प्रोजेक्ट्स त्यांनी केलेले. पण हे सगळं करत असताना अनेक गोष्टींना सामोरं जायला लागलं, अनेक गोष्टीतून धडे घेतले. कितीही नेगेटिव्ह फेज आली तरीतून त्यातून उभे राहिलं. जसं आपण नेहमी करत असतो ना, तसं आज पण यांच्या जीवनातून आपल्याला काय शिकता येईल आणि आपल्याला त्याचा उपयोग करून आपल्या जीवनामध्ये कसं नेक्स्ट लेवलला जाता येईल याचा आपण प्रयत्न नक्कीच करणार आहे नेहमीप्रमाणे. चला तर मग भेटूया डॉक्टर असीम गोकर्ण हळवंश. नमस्कार मॅडम. नमस्कार. थँक्यू सो मच. तुम्ही आज वेळ दिलात, एवढ्या बिझी शेड्यूलमध्ये तुम्ही वेळ दिलात, मनस्वी आभारी आहे. आणि मला एक 100% खात्री आहे की तुमचं आपण जे काय डिस्कशन करणार आहोत ना, या सगळ्या गोष्टीतून प्रत्येक जो आपला व्ह्युअर आहे ना, त्या प्रत्येक व्ह्युअरला असा एकतरी धागा नक्की मिळेल की त्याच्या जीवनामध्ये तो एकदम त्याचे जे आत्ताचे प्रॉब्लेम्स आहेत ते सॉल्व्ह करू शकेल. कारण शेवटी इट्स नॉट जस्ट अबाउट टेक्निकल एज्युकेशन, राईट. इट्स कम्प्लिटली अबाउट की आपण बिहेवियरल पॅटर्न. सो बिफोर वी प्रोसीड, आय वुड लव्ह टू अंडरस्टँड की व्हॉट इज युअर स्टोरी असीम. जस्ट टेल मी अबाउट की जे आत्ता तुम्ही आहात तिथं ना, तिथंपर्यंत तुम्ही कसं पोचलात, काय, व्हॉट इज दॅट स्टोरी. विल डिकोड ऑल द फॅक्टर्स इन द स्टोरी. पण मला तुमच्याबद्दल मला समजून घ्यायला नक्की आवडेल. माझी स्टोरी म्हटलं तर ना, मला असं वाटते की आय लिव्ह लाईफ टू द फुल्लेस्ट ऑलवेज. आणि हे कुठून तरी मला माझ्या पप्पांकडून, आईकडून ही शिकवण लहानपणातच मिळाली. किंवा मी जे पप्पांना, आईना बघितलं आहे की म्हणजे सांगायला हरकत नाही, दे गॉट मॅरिड. त्यांचं लव्ह मॅरेज होतं, पळून जाऊन लग्न केलं. 17 वर्ष चोरून, 17 पैसे चोरून, स्वतःच्या मोठ्या भावाच्या खिशातून, पॅन्टीच्या खिशातून चोरून त्यांनी जाऊन लग्न केलं. आणि त्यांचा लाईफसुद्धा फार कठीण होता. कारण त्या काळामध्ये कसं की इंटर सायन्स करणारी ही दोघंही, आणि बाबा तेव्हा आमचे ड्रॅमॅटिक्समध्ये खूपच पुढे होते. कॉलेजचे GS होते. आणि आई अतिशय सिन्सिअर एज्युकेशनमध्ये खूप हुशार. पप्पांचं म्हणजे जितेंद्रना ते रवी म्हणतात, राजेश खन्ना, ते असे सगळे ते तेव्हा ॲक्टिंगच्या ह्याच्यात असलेले. तर त्यांचं व्यक्तिमत्व हे नेहमी, आणि ते ना कविता वगैरे पण खूप लिहितात. ही इज अ व्हेरी गुड स्कल्प्टर, व्हेरी गुड आर्टिस्ट, आणि अतिशय सुंदर वक्ते आहेत ते. मराठी लिटरेचर, मराठी वाङ्मयाबद्दल भरपूर त्यांचं नॉलेज आहे. तर त्या अशा एका एन्व्हायरमेंटमध्ये माझा जन्म झाला. आणि अगदी लहानपणापासून म्हणजे आम्ही आई पप्पांना ना नेहमी असं कधी नेगेटिव्ह वातावरण नव्हतं. म्हणजे इमॅजिन त्यांनी जेव्हा त्यांचं लाईफ सुरू केलं तेव्हा काय होतं, म्हणजे जस्ट दोघंही जाऊन कुठेतरी. आणि मला ते सांगतात की
दे फर्स्ट वेंट अँड स्टेड इन अ झोपडपट्टी अक्षरशः तेव्हा. आणि मग तिथून त्यांनी त्यांची सुरुवात केली. बाबांचा पहिली जी नोकरी होती ती कुठेतरी कल्याणला ते लेबर जे असतात ना ते खांद्यावरती बॅग्स घेऊन जातात, व्हॉटेवर सिमेंट व्हॉटेवर, त्या फॅक्टरीमध्ये ते लागले. ओके. आणि अभ्यास म्हणजे शिक्षण बंदच झालं नंतर, कारण आता काम केलं पाहिजे, आता लग्न झालं आहे. ते पण कास्ट वाईज एव्हर डिफरंट परत थोडं बहुत. तर मग कट्टर ब्राह्मण साऊथ इंडियन्स बाबांचे साईड. तर इट इज अ लाईक म्हणजे खूप असं मला आज असं वाटते की फार कठीण असणार त्यांची ती परिस्थिती. 9 भावंडामध्ये बाबा शेंडेफळ, म्हणजे बाबांच्या वयाचे त्यांचे मोठ्या भावाचे म्हणजे भांजा उनका, सो दॅट इज हाव इट वॉज. आणि अशा परिस्थितीत राहून माझ्या आईने काय केलं, कसं शिकलं आणि किती हसत खेळत, किंवा आजही लोक शैलामामी करतात, बिकॉज शैलामामी इज व्हेरी गुड ॲट कुकिंग, व्हेरी लव्हिंग, व्हेरी सेल्फलेस. कधी असं कशामुळे काय झालं, आणि मला म्हणजे कनिंगनेस किंवा हे केलं तर माझ्या मुलांना काहीतरी मिळेल, माझ्या फॅमिलीला काही, असं कधीही तिने विचार केला नाही. तर मला असं वाटते अशा जेव्हा वातावरणात तुम्ही मोठे होता ना, त्यावेळेस यू ओनली इम्बाईब व्हॉट इज अराउंड यू. कधी तुम्हाला ते शिकावं लागत नाही, कुठेतरी ते आमच्यामध्ये येत गेलं. आणि आय स्टार्टेड लिव्हिंग लाईफ टू द फुल्लेस्ट. आमच्या वन रूम किचन घर होतं आमचं, आणि बाल्कनीमध्ये 100 फिश टँक्स होते. आणि तारापोरवाला एक्वेरियम ज्यांना माहिती नव्हतं, तिथपर्यंत जाऊ शकत नव्हते, ती लोक आमच्या घरी आमचे फिश बघायला यायचे. म्हणजे पप्पांना एवढी आवड होती, झाडांची आवड, फिशची आवड. आजही माझ्या घरी 6 फीटचा मोठा अक्वेरियम आहे. आणि म्हणजे अगदी म्हणजे मी सांगू ना, लिव्हिंग लाईफ टू द फुल्लेस्ट काय असतो हे मी तिथून अनुभवलं. आणि मला वाटते की दॅट इज व्हेरी स्ट्रॉंग, की एक तुमची जी नीव असते ना, फाउंडेशन तुमचं खूप स्ट्रॉंग होतं. यू आर सेट ऑन अ व्हेरी लव्हिंग फाउंडेशन. आणि एक असं असतं ना की देर इज नथिंग इम्पॉसिबल इन लाईफ. करेक्ट. म्हणजे ते एकसारखं रुजत राहिलं आमच्यात की देर इज नथिंग इम्पॉसिबल. हा, पण हे शाळेत कधी शिकवत नाहीत ना. आय डोंट नो, पण आमची शाळाही खूप छान होती. सेंट कोलंबा शाळेत होतो आम्ही. मुलींची शाळा होती, खूप छान होती. स्कॉटिश मिशनरी स्कूल होती. इंग्लिश मिडियममध्ये आम्ही पहिले, नाहीतर सगळ्या भावंडांमध्ये एव्हरीबडी वॉज इन अ मराठी मिडियम. सो माय फादर वॉज ऑलवेज लाईक काय म्हणतो ना आपण, डिफरंट. त्यांचे विचार नेहमी वेगळे असायचे. मुली आहेत तर मुली आहेत असं काही नव्हतं की यू आर माय बॉईज. इंग्लिश मिडियममध्ये आम्हाला घातलेलं शिकायला. माझ्या बहिणीला त्यावेळेस ती सी कॅडेट कॉप्समध्ये होती. ती नॅशनल रेगाटा केलेली आहे एंटरप्राइज सेलिंग क्लासमध्ये. आणि मला आज वाटते की 5वीतली 6वीतली मुलगी रोज सकाळी 5 वाजता उठून तिथे अफगाण चर्चला सोनावाला बिल्डिंग ताडदेवरून कशी जात असेल बसने. जिद्द असते ना, ती जिद्द असते. आणि कुठेतरी पप्पांचा एक हे होता ना की तुम्ही करू शकता, देर इज नो हार्म. तर मला वाटते त्या एका वातावरणामध्ये बरंच एक सेल्फ कॉन्फिडन्स जो म्हणतो ना आपण, आणि जे काय करायचं ते म्हणजे डू गुड इन लाईफ अँड गुड विल कम बॅक टू यू. म्हणजे आता जे काही तुम्ही तुमची स्टोरी सांगितली आहे याच्यावरूनच आज असीम घडलेली आहे, राईट. म्हणजे प्रत्येक वेळी आपण जे करायचं तर बेस्टच करायचं. किंवा जे रिलेशनशिप्स तुम्ही बघितले तुमच्या आईबाबांचे किंवा त्यांचा स्ट्रगल बघितला, आता स्ट्रगलकडे न बघता त्याच्यातून पॉझिटिव्ह गोष्ट घेतली, खूप कमी लोकांना लक्षात येतं बरं का. म्हणजे जे तुमच्या जीवनामध्ये जे लहानपणापासून तुम्ही पाहिलं आहे त्यात एक लक्षात आलं की नाही, दस नथिंग लाईक स्ट्रगल. आपण जसं छानपणे घेत जाऊ तसं आपलं लाईफ पण घडत जातं. म्हणजे आपली जी बिलीफ सिस्टीम लहानपणापासून घडत जाते ना, ती बिलीफ सिस्टीममुळेच आपण पुढे आयुष्यामध्ये निर्णय घेत असतो. नक्कीच. आणि एक्झॅक्टली हे तुम्हाला माहिती आहे की तुम्ही जेव्हा एवढं बघितल्यानंतर ज्या वेळेस लाईफ स्टार्ट्स शिफ्टिंग इन युअर लाईफ स्पेसिफिकली, याचं कारण म्हणजे जेव्हा सगळ्या गोष्टी घडायला लागल्या, त्या अनेक गोष्टी आहेत की ज्या गोष्टी आत्ता तुम्ही सांगितल्यात त्या गोष्टींच्यामुळे तुम्हाला पुढे त्याचा नक्की उपयोग झाला असेल. ॲब्सोल्युटली. मला असं वाटते कुठेतरी ना, नथिंग इज इम्पॉसिबल हे एक जे असं बीज रुजलेलं की म्हणजे आपण काही करू शकतो, त्याच्यासाठी निष्ठा हवी. आणि इट इज पॉसिबल. म्हणजे ठीक आहे बाबा, 100% होणार नाही, बट इट इज ओके. म्हणजे मी आणि माय हजबंड ऑलवेज सेज वन थिंग, ही सेज की ऑलवेज ड्रीम बिग, बिकॉज इवन इफ यू फेल
यू विल फेल बिग केक या व्हेरी गुड. विच इज लाईक मला वाटते दॅट इज वन थिंग दॅट हॅज ऑलवेज बीन अ पार्ट ऑफ आवर जर्नी. थिंकिंग अबाउट दिस, कीपिंग दिस इन माइंड, जे काय आम्ही करत गेलो किंवा आज म्हणजे मी ज्या क्षेत्रात मी गेले, म्हणजे आम्ही कसे होतो की माय सिस्टर, आम्ही हुशार होतो तसे, ॲव्हरेज मुलांपेक्षा नेहमी पहिली दुसरी तिसरी असेच येत होतो शाळेमध्ये. आणि त्यावेळेस इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगचं एक बूम आलं, तर बहीण इलेक्ट्रॉनिक इंजिनिअरिंगला गेले आणि मी तिच्याहून लहान. तर मग आय वॉज काय करायचं, तर लोकांना असं वाटायचं की हां मोठी इंजिनियर तर छोटी डॉक्टर. आणि त्याच्यामध्ये आय वॉज क्वाईट इंटेलिजंट आणि आमच्या घरात ऑलरेडी 1-2 डॉक्टर होते, त्यामुळे लोकांना वाटलं की असीम आता मेडिकललाच जाणार, मार्क पण तिला चांगले मिळालेले. पण कुठेतरी त्यावेळेस आमचे जे आजोबा होते ना, त्यांनी म्हणजे ते पेणमध्ये त्यांचा जन्म झाला, पण बेसिकली आम्ही कर्नाटकमधून आलो आहोत. तर ते मला वाटते पप्पांना नेहमी म्हणायचं की बाबा आपलं घर पाहिजे. तर मग बाबांनी घर पाहिजे ना, चला घर घेऊ म्हणून वाडा मोखाडा ऐकलं असेल, एक आदिवासी जागा आहे. तर त्यावेळेस म्हणजे मी जेव्हा शाळेत होते, आय एम टॉकिंग अबाउट मोर दॅन 40 इयर्स अगो, त्यावेळेस 40-45 इयर्स अगो त्यांनी तिथे ती जागा घेतली, छोटीशी एक जागा. आणि ती जेव्हा आपण म्हणजे जागा घेतो तेव्हा लहानपणी आपण सगळ्यांनी चित्र काढलं आहे ना, नदी, एक झाड, डोंगर, म्हणजे तिकडे रस्ता बिस्ता कधीच काढला नाही आपण. त्यामुळे बाप्पांनी असं बघितलंच नाही की त्या जागेला रस्ता आहे की नाही, कुठे आहे ती, काय आहे. हां, पण डोंगर होते, नदी होती, महुवाची 4 झाडं होती, यु नो, अशी ती जागा. आणि तिथे त्यांनी ते घर, स्वतःचं घर करायला घेतलं. आणि मग ते बाबांबरोबर राहायचं, तर दरवेळेला बाबा तिथेच असायचे. तर मग आम्ही ॲज किड्स आम्ही तिथे जायला लागलो, तिथे राहायला लागलो त्यांच्याबरोबर. आणि त्यांचा ते लाईफ इन्शुरन्समध्ये ॲज अ DO म्हणून होते. तर त्यांचं कसं होतं की ते तिथेच त्यांचं गुरुकुल जीवन म्हणून त्यांनी एक संस्था सुरू केली. तर तिथेच बसून ते गुरुकुलात म्हणजे त्या 4 झाडांच्या खाली दे यूज टू ही यूज टू कोच हिज पीपल. त्यांनी प्रचंड काही थिअरीज नव्या काढल्या, झिरो रिबेट थिअरी, की इन्शुरन्स मध्ये सन्मानाने कसं तुम्ही विकलं पाहिजे, काय केलं पाहिजे. आणि आम्ही ते हॉर्टिकल्चरचं बघत बघत अगदी म्हणजे एक 6 इंचाचं झाड आम्ही स्वतः, म्हणजे ती जागा घेतली ना, तेव्हा तिकडच्या सगळ्या आदिवासींनी सगळी झाडं तोडली. अक्षरशः ही 4 मोहाची झाडं आम्हाला विकत घ्यावी लागली, कारण तिकडे ते फायरवूड म्हणून कापून घेऊन जायचे. पण ती 4 झाडं पप्पांनी विकत घेतली. आणि आज तुम्ही तिथे बघितलं तर देर आर शेकडो, मिलियन्स अँड मिलियन्स ऑफ ट्रीज. म्हणजे आमची वाडी झाली, आंबा, चिक्कू, नारळ, ॲव्होकॅडो, लिची, हे सगळं आमच्याकडे तिथे आहे म्हणजे. आणि जेव्हा हे सुरुवात झाली आणि लायसन्स्ड फ्रूट्स काय असतात, म्हणजे एक लायसन्स्ड फ्रूट प्लांट नर्सरी, ग्राफ्टिंग, बडिंग, रोज बडिंग, मग एक टिश्यू कल्चर लॅबोरेटरी त्यांनी सुरू केली. हे तुम्ही शाळेत असताना? हो, मी शाळेत असताना पप्पांनी, म्हणजे त्यांचा इतका फोरसाईट होता ना, की आपल्याला टिश्यू कल्चर म्हणजे ट्रू टू टाईप हे करू शकतो आपण. आणि तेव्हा त्यावेळेस बायोटेक्नॉलॉजी किंवा टिश्यू कल्चर काय, म्हणजे बँकेनी सुद्धा कर्ज द्यायला रिफ्यूज केलेलं की हे काही होईल. पण त्यांचे एक मित्र होते, ते आणि पप्पा, ते सायंटिस्ट होते BRC मध्ये. त्यांनी दोघांनी, आणि पप्पा वॉज ऑलवेज थिंकिंग की नाही काहीतरी नवीन आहे, दिस इज द नेक्स्ट थिंग. आणि ती लॅब त्यांनी सुरू केली तिथे. म्हणजे मला आठवते आम्ही तिथे राहायचो, तर फॅमिलीमध्ये कसं होतं, एकतर ह्यांचं असं लग्न झालेलं, त्यामुळे वी वर नॉट अ व्हेरी वेल एक्सेप्टेबल ॲट दॅट पॉईंट ऑफ टाईम. आणि पप्पा आमचे असे जरा जगावेगळे. सो यु नो इट वॉज ऑलवेज लाईक दॅट. तर लोकांना वाटायचं की अरे तिकडे काय तुम्ही राहणार, आणि काय पाणी तरी आहे का तिकडे. आणि पप्पा यूज टू सेट डिस्टिल्ड वॉटर आहे तिकडे, ह्याच्याहून स्वच्छ पाणी काय देऊ मी प्यायला. कारण तसं पर्स्पेक्टिव्ह. ॲब्सोल्युटली. कारण प्रत्येक वेळी आपण कुठल्या जीवनाकडे कुठल्या पद्धतीने बघतो, तर पर्स्पेक्टिव्ह खूप महत्त्वाचा असतो. बरोबर आहे. कारण आपल्याला जर यश अपयश ह्या गोष्टी, सगळ्या गोष्टी इथेच आहेत ना. मी नेहमी म्हणतो, 6 इंचाचा डबा आहे ना, 6 इंचाचा डबा विल आयदर मेक यू ऑर ब्रेक यू. इज नथिंग अबाउट टेक्निकल एज्युकेशन. म्हणजे मला तर हे स्वच्छ दिसतंय आता, की जे काय तुम्ही आतापर्यंत इतके सारे प्रोजेक्ट केलेत, इतक्या ठिकाणी वियर्ड डिसिजन घेतले तुम्ही, राईट. गोईंग टू हॉर्टिकल्चर वॉज ऑल्सो अन व्हेरी वियर्ड डिसिजन, राईट. ॲब्सोल्युटली. माझ्यासाठी, माझ्या बाबतीत म्हणायचं म्हटलं तर मी तर काय एका ठिकाणी चुकलो म्हणून ॲग्रिकल्चरला आलो, हे त्रिवार सत्य आहे. पण तुमच्या बाबतीत असं नाही ना. यू प्लॅन्ड. सो वाय डिड यू डू दॅट?
कारण ना कारण त्यावेळेस इंटरनेट नाही आहे हो. आणि त्यावेळेस एवढं फोकस्ड राहणं की मला हेच करायचं आहे, दॅट टेक्स लॉट्स ऑफ गट्स. कारण मला असं वाटायचं ना कुठेतरी सुधीर की तो 15 एकरचा आमचा फार्म म्हणजे एक एक गुंठा घेत घेत आम्ही तेवढे घेतले. त्याच्यावरती ती वाडी, ते टिश्यू कल्चर लॅब. मला कुठेतरी वाटायचं हे सगळं माझंच आहे. बहीण आमची ऑलरेडी US ला होती. तिथे शिकायला म्हणजे इथून शिकून जॉबला तिथे गेलेली. तर मला असं वाटायचं की आय एम रिस्पॉन्सिबल फॉर ऑल दिस. आणि मला हे प्रूव्ह कारण पप्पा सगळं सतत म्हणजे जेवढे कमवले तेवढे पैसे त्याच्यात टाकायचे की आपल्याला कारण बँका पण दे वर नॉट स्टँडिंग बाय अस. तर कुठेतरी ते एक हे होतं की आय विल मेक माय फादर प्राऊड आय विल Very good. काइंड ऑफ ट्राय टू डू दिस असं ती एक जिद्द असायची. आणि म्हणून हॉर्टिकल्चरला आलो. तसं बघितलं तर वॉज अ ह्यूज शॉक फॉर मी. कारण जय हिंद कॉलेजमधली मुंबईमध्ये साऊथ बॉम्बेमध्ये वाढलेली मुलगी जेव्हा हॉर्टिकल्चरला जाते तेव्हा मला काहीच माहिती नव्हतं की तिकडे फक्त शुद्ध मराठीत बोलता. माझं हे मराठी जे आहे ते मला वाटते त्या कॉलेजमुळे आय एम सो थँकफुल की माय मराठी हॅज इम्प्रूव्ड बिकॉज ऑफ दॅट. ॲब्सोल्युटली. आणि तिकडे म्हणजे मी मराठीत कवितासुद्धा लिहिली तिथे गेल्यानंतर. पण नाहीतर आय वॉज लाईक मोर ऑफ म्हणजे आम्ही कोंकणी साऊथ इंडियन्स आणि त्याच्यात इंग्लिश मिडियम. सो फारसं काही मराठी बोलत नव्हतो. बट इट वॉज आय थिंक पण मला कधीच ना I never feel sorry that I went for horticulture. I think that was the best thing that ever happened. पण मला मला एक गोष्ट क्लिअरली दिसतीये की तिथे तुम्ही यू नेवर फेल्ट सॉरी बिकॉज द बेसिक्स वेर व्हेरी राईट फ्रॉम द बिगिनिंग. मगापासून तुमची स्टोरी बोलले ना आपण की इट्स नेवर अबाउट व्हॉट यू हॅव राईट नाव ऑन द टेक्निकल फ्रंट. कारण प्रत्येक वेळेस आपण कुठलाही निर्णय घेतो, निर्णय घेतल्यानंतर पडतो, त्यातून उठतो. बेसिक जीवनात सत्य हेच आहे ना. पण मी प्रत्येक वेळी माझा ॲटिट्यूड काय, माझा बिहेवियरल पॅटर्न काय, माझी सिस्टीम काय, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत दॅट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. मगापासून जी स्टोरी सांगितली ना की तुम्ही आईबाबांना बघितलं, त्यांचं स्ट्रगल बघितला, त्यांनी स्ट्रगल कधी सांगितला नाही पण त्याच्यातून ते कसं चांगलं करायचं हे बघितलं. दॅट एक्झॅक्टली द रिप्लिका विच आय सी यू इन असिम राईट नाव. कारण शेवटी वेन वी स्टार्ट डिकोडिंग दिस ना देन वी रिअलाइज ओ शिट दॅट टाईम मला हे माहिती नव्हतं की असं होणार आहे. तुम्हाला आत्ताही कदाचित माहिती नव्हती की अरे मी याचं असं जे बोलले ना ते त्याच्यामुळे बोलले असेल. कारण ह्या सगळ्या गोष्टी शेवटी एक लेवलच्या पुढं आपण इतके वर्षापासून अनुभव घेतले आहेत ना त्याच्यामुळं आपला एक कोर बिलीफ तयार होतो इथे. वेदर वी लाईक इट ऑर नॉट वी आर गवर्न बाय दोज कोर बिलीफ्स. वेदर वी लाईक इट ऑर नॉट. हे टेक्निकल एज्युकेशन, इंजिनिअरिंग, फर्स्ट क्लास विथ डिस्टिंक्ट सब झूट आहे. कारण मी कितीतरी लोक असे बघितले आहेत की खूप हुशार आहेत पण मेंटलीच वीक आहेत. आणि मला आता 100% आताही खात्री झाली आहे की ते जे बेसिक्स तुमचे आहेत ना, लहानपणापासून आईबाबांना बघितलं, बहिणीबरोबरच्या गोष्टी, तुम्ही ज्या गोष्टी शेअर केलेल्या आहेत, आउट ऑफ द वे जाऊन आता तरी तुमचा वाडा ॲक्सेसेबल आहे मुंबईहून. त्यावेळी तर किती बसेस बदलून जायला लागतील मला आठवतच नाही. एसटीने जायचो आम्ही आणि परत ते 3.5 किलोमीटर चालायचं. हां. तर टेक आउट ऑफ द डिसिजन. आय थिंक दॅट इज गिव्हिंग यू अ लॉट ऑफ करेज टू टेक व्हॉट एव्हर डिसिजन यू आर डुईंग इन युअर लाईफ. ॲब्सोल्युटली. लोकांना काय वाटतं की मी कष्ट करेन, भरपूर कष्ट करेन, भरपूर काम करेन, भरपूर पैसे येईल. सी मनी इज अ रिझल्ट. अल्टिमेटली सगळ्यात शेवटी काय येणार आहे तो पैसा आहे. मग तुम्ही आज कुठे आहात आणि जीवनामध्ये आर्थिक यश मिळवणं जे सगळ्यात शेवटी आहे याच्यामध्ये खूप द्रविड प्राणायाम असतं. आणि त्याच्यामध्ये आपण निर्णय कसे घेतो, कशा पद्धतीने घेतो, काय घेतो, ॲटिट्यूड मॅटर्स अ लॉट, कम्युनिकेशन मॅटर्स अ लॉट. बरोबर ना. देन यू स्टार्टेड युअर जर्नी, कॉलेज, राईट, देन MBA. हो माय तर व्हॉट इज द मेन टर्निंग पॉईंट ऑफ युअर लाईफ, म्हणजे ज्याच्यावर तुम्हाला वाटलं नो दिस इज माय दिशा राईट नाव. आणि ते करताना त्याच्या आधी खूप सारी उलतापालत पण झाली असेल. बापरे. एकतर म्हणजे हॉर्टिकल्चरला आले तेव्हा हेच होतं की आपल्याला टिश्यू कल्चरमध्ये काहीतरी करायचं आहे. बाबा त्यावेळेस आम्हाला मला सगळीकडे घेऊन जायचे. इंडो अमेरिकन हायब्रिडला अमेरिकेला बँगलोरला घेऊन गेले. जगताप नर्सरीमध्ये मला घेऊन गेले. कारण ही सगळ्या मोठ्या मोठ्या नर्सऱ्या, मोठी मोठी लोकं होती आणि आम्ही जस्ट कुठेतरी सुरू करत होतो. आणि मला ना एक फार म्हणजे आय वॉज स्मॉल गर्ल. आय वॉज अ लिटल गर्ल. 14-15 years of age in my 10th grade, 12th grade, 16 years of age. आणि कुठेतरी लोक हसायचे त्यांना आणि म्हणायचे की हे असं होणार आहे का, असं काय टिश्यू कल्चर वगैरे हे जमणार आहे का.
आणि त्यांचं एवढं हे असायचं ना, म्हणजे जो माणूस इंटर सायन्स, म्हणजे ते मला हसत म्हणतात मी इंटर सायन्स फेल, कारण परीक्षेच्या आधीच मी तुझ्या आईबरोबर लग्न केलं. ओके, तर इनस्पाईट ऑफ दॅट ते बसून ते वाचन, त्यांचं इतकं स्ट्रॉंग वाचन, आणि कुठेतरी ती वाचनाची एक लहानपणापासून ते घरात असल्यामुळे कुठेतरी यू स्टार्ट रीडिंग, यू स्टार्ट कमिंग, यू गेट दॅट थिंग इन यू. तर मला आठवतं की इतकं सगळं करून जेव्हा मास्टर्स करायला मी गेले, की मला बायोटेक्नॉलॉजीमध्ये मास्टर्स करायचं आहे किंवा मला प्लांट टिश्यू कल्चरमध्ये करायचं आहे, तेव्हा टिपिकल जे कॉलेजमध्ये असतं ना, की हॉर्टिकल्चर स्टुडंट आहे, हॉर्टिकल्चर कॉलेज आहे, तर तुम्हाला प्लांट टिश्यू कल्चरचा बॉटनीचा सब्जेक्ट घेऊ शकणार नाही वगैरे, असं म्हणत म्हणत एक काळ असा आला की 1 वर्ष मी त्या टिश्यू कल्चरवरती काम करत होते आणि एका वर्षानंतर मला सांगितलं की हे सगळं गेलं, नाव यू हॅव टू स्टार्ट फ्रॉम झिरो. ओके. आणि 2 वर्षात पूर्ण करायचंय, बाहेर पडायचंय. आणि मला इतके सुंदर मेंटर मिळाले ना, म्हणजे मला नेहमी असं वाटतं की तुमच्या लाईफमध्ये देर इज ऑलवेज समबडी हुम यू मीट हू गाईड्स यू, अँड आय एम जस्ट लकी. आय थिंक गॉड हॅज बीन व्हेरी काइंड टू मी, की त्यांनी मला अगदी राईट टाईमला राईट माणसं अशी दिली, की ज्यांनी मला ना छोट्या छोट्या गोष्टी गाईड करत गेले, किंवा त्यांच्याकडून मला खूपसं काहीतरी असं शिकायला मिळालं. एक आमचे सर होते, एम टी पाटील सर होते, तर त्यांनी मला सरळ सांगितलं, आणि भुजबळ सर होते, गाईड होते माझे ते मास्टर्सला, आम्ही रिसर्चने मास्टर्स करत होतो तेव्हा. त्यांनी मला सरळ सांगितलं की असीम, तुला खूप शिकायचं आहे, सगळं मान्य, पण बाळा तुला आज आधी हे कॉलेज सोडून पुढे जायचं आहे, तर तू छोटा काहीतरी प्रॉब्लेम घे आणि मग ग्लॅडिओलसवरती काम करायचं, आणि 6 महिन्याचा तो क्रॉप, तर 6 महिन्यात तुला थिसिस लिहायला सुरू करू शकतेस. यू कांट स्टडी फॉर एव्हर, यू हॅव टू, लाईफ हॅज गॉट आता हे देर इज अ डिफरंट स्टेज, अँड एट एव्हरी स्टेज यू आर सपोज टू परफॉर्म. बरोबर आहे. ओके, पण याच्यामध्ये एक गोष्ट माझ्या खूप व्यवस्थित लक्षात येते, जे तुम्हाला मेंटर दिसले, राईट, बरोबर. पण मेंटर सगळ्यांना दिसतात, पण त्यांच्यापर्यंत अप्रोच करण्याची ताकद किती लोकांच्यापर्यंत असते. बहुतांश वेळा काय आहे की आत्ताचं कसं तरी संपून निघून जावं, दॅट गिव्स यू अन ॲटिट्यूड. तो ॲटिट्यूड असावा लागतो. ॲब्सोल्युटली, हे मी मान्य करते. कारण मी सांगू का, मी जेव्हा मास्टर्स करून PhD करायचं म्हटलेलं, मला आय वॉन्टेड टू डू माय PhD, आणि तोपर्यंत मला कळलेलं की आता टिश्यू कल्चरमध्ये जमणार नाही आहे, कारण कुठेतरी लॉसेस पण आमचे खूप वाढत गेलेले, बँका कर्ज देत नव्हत्या, सो वी हॅड टू वाइंड अप दॅट थिंग. आणि आता मग हॉर्टिकल्चरमध्ये फर्स्ट इयरमध्ये नॅशनल लँडस्केप सेमिनारला पप्पा घेऊन गेलेले, तर कुठेतरी मी चित्र फार छान काढते, तर लँडस्केप इज नथिंग बट पेंटिंग विथ प्लांट्स, त्यामुळे एक ते एक डायमेन्शन्स, पर्स्पेक्टिव्ह, कुठे काय कसं दिसलं पाहिजे. आणि लहानपणापासून मला कधी ना कधी असं नोबडी हॅड टू टीच मी की हे झाडाला असं केलं पाहिजे, तसं केलं पाहिजे, कारण ते मी बघतच आले. किंवा आजही जेव्हा म्हणजे लोक जेव्हा इको रेस्टोरेशन, किंवा आज बरेचशी लोक दे आर टॉकिंग अबाउट लँडस्केपिंग इन द फॉर्म ऑफ बायो रेस्टोरेशन किंवा इको सिस्टम मेंटेन करणं. सुधीर, आम्हाला पाऊस पडला म्हणजे डबडं घेऊन जायचं आणि ते पाणी पकडायचं, म्हणजे रेन वॉटर हार्वेस्टिंग ज्याला आपण आज म्हणतो. बरोबर आहे. किंवा छोटंसं म्हणजे जितकं पाणी पडते तेव्हा जर कुठेतरी जास्ती साठलं तर त्याला आपण वाट काढावी, म्हणजे ते बाजूच्या झाडापर्यंत जाईल. हे फार नॅचरल होतं, म्हणजे शेतात चालताना काठी घेऊनच चालायचं, ते कधी कोणी शिकवलं नाही, किंवा हाऊ टू नर्चर प्लांट्स. किंवा कचरा, आपला कचरा 3.5 किलोमीटर लांब, ते गावातला कोण येणार आहे घेऊन जायला, आणि तो जाळून नाही टाकायचा, तो आपल्याला पुरून त्याचं खतच करायचं आहे. हे सगळं म्हणजे फार नॉर्मल वे ऑफ लाईफ होता. त्यामुळे आजही जेव्हा आय प्रॅक्टिस माय लँडस्केप डिझाईन, वाय आय थिंक आय एम डिफरंट इज बिकॉज ऑल दीज प्रिन्सिपल्स आय एम पुटिंग इन टू प्रॅक्टिस. कारण हे अगदी मुळातच एम्बेडेड आहेत. हे मुद्दाम मला जाऊन कुठे शिकायची गरज पडली नाही कधी, सो दॅट इज हाऊ माय जर्नी वॉज. इथे ना असीम, मला तुमचं एकदम अभिनंदन करावं असं वाटतं. का विचारा? का रे बाबा? कारण अगं, असे खूप कमी लोक आहेत की त्यांना त्यांच्या जीवनामध्ये जे त्यांनी शिकलेलं आहे त्याच गोष्टीमध्ये ते काम करतात. नाहीतर आता MBA करतात आणि बँकेत नोकरी करतात. मी पण MBA केलं. हो, तरी पण बेसिक तुझा त्याच्यात आहे ना. कशात आहे? हॉर्टिकल्चरमध्ये, आणि ते जगलेली असतो. मग याच्यानंतर काय झालं, म्हणजे व्हॉट हॅपन? बघा, म्हणजे आपण बघितलं ना, मी MBA का केलं माहिती आहे? कारण मला पप्पा म्हणायचे की असीम, टेक्नॉलॉजी कॅन बी हायर्ड,
बट मॅनेजमेंट कॅनॉट बी गिवन इन समबडी एल्सेस हँड्स. ॲब्सोल्युटली. यू हॅव टू मॅनेज युअर ओन बिझनेस. त्यामुळे पहिल्यापासून बिझनेसच करायचा हे कुठेतरी होतं. अदरवाईज आमच्या घरात सगळे सॅलरी पूर्ण म्हणजे नोबडी एव्हर स्टार्टेड देअर ओन बिझनेस. वी वर द फर्स्ट जनरेशन एंटरप्रेन्योर्स. त्यामुळे यू नो एंटरप्रेन्योर जर्नी इज नेव्हर व्हेरी इझी. लॉट ऑफ अप्स अँड डाऊन. सगळंच तुम्हाला शिकावं लागतं. खूप. लिगॅलिटीज काय, बँक्स काय, कॉम्प्लायन्सेस काय, यु नो. सो इट्स अ व्हेरी टफ जर्नी. विल कम टू द स्टोरी बिकॉज यू रिच टू अ स्टोरी व्हेअर राईट नाव की जे असे मी ठरवलं होतं ना ते आता ॲक्च्युली फुलायला लागलेलं आहे. राईट. बट या पिरियडमध्ये ना बिफोर यू टेक अ डिसिजन आत्ता जे काय AGH आहे लोकांना खूप छान वाटतं की अरे यार AGH एवढा मोठा ब्रँड आहे, एवढं सगळे लोक करतात, CM पण फोन करतात, नंतर काय राजपत्र वगैरे तिकडं पण नाव असीमचं येतं, बरोबर ना. आता ह्या सगळ्या गोष्टी ठीक आहेत का, पण एक लेवलच्या पुढे तिथंपर्यंत पोचताना अशा अनेक गोष्टीतून जावं लागलं असेल ना की दॅट वॉज इन सॉर्ट अ फेल्युअर बट यू टूक दॅट इन अ डिफरंट अँगल ऑल टुगेदर. अशा अनेक गोष्टी आहेत. किती गोष्टी झाल्या आयुष्यात? अरे बऱ्याच झाल्या रे. म्हणजे काय असतं ना की फ्रेंडशिप जी असते खूपदा आपल्याला कळत नाही की यु नो हाऊ टू डिफरन्शिएट बिटवीन फ्रेंडशिप, बिटवीन वर्क लाईफ बिझनेस अँड बॅलन्स. वर्क. किंवा खूपदा असं असतं की आपण नवीन असतो, आपल्याकडे खूप आयडियाज असतात आणि असे मुरलेली लोकं असतात की त्यांना तुमच्याकडून सगळं घ्यायचं असतं अँड दे आर नॉट रेडी टू हेल्प यू ऑर यु नो अलाव यू टू ब्लॉसम. मग त्यावेळेस प्रॉब्लेम्स येतात यु नो. आणि बरेच यु नो यू आर यूज लाईक अ पॉन मेनी टाईम्स. असंही खूपदा झालं आहे. हात खूप पोळले आहेत. वाड्याला राहत होतो मी आणि पंकज माझा माय हजबंड. तर म्हणजे त्याचंही मी खूप कौतुक करते कारण तो मूळतः इकडला नाहीच, नॉर्थ इंडियन. ओके. आणि तो म्हणतो की चल आपण जाऊन शेतावर राहू. त्याला मराठी भाषासुद्धा येत नाही. फक्त एक बिलीफ की हो आपल्याला काहीतरी करायचं आहे आणि आपण ते करू शकतो. MBAमध्ये भेटला तो मला. आमचं लग्न झालं, आम्ही तिथे जाऊन राहिलो आणि इट इज व्हेरी डिफिकल्ट. शेतावर राहणं हे इतकं सोपं नसतं. लोकांना आज तरी असं वाटतं की वाव यु नो यू हॅव अ फार्म हाऊस, वाव इट इज सो नाईस. पण इमॅजिन 29 इयर्स आय एम मॅरिड. दिस इयर आय विल बी 29th इयर. 29 वर्षापूर्वी एवढं इझी होतं का. आणि त्याला इतकी सुंदर नोकरी होती. तो तिथे 21व्या माळ्यावरती सेक्रेटरी होती त्याची. विमानाने प्रवास करायचा, त्याला त्याचं ऑफिस पाठवायचं. ते सोडून तो प्रेमात पडला ना तुझ्या? प्रेमात पडला. पण सगळं तरी पाळलं तर पाहिजे सगळं, असं कसं? नाही प्रेमात तर खूपच पडला तो. माझ्यापेक्षा जास्ती त्याने माझ्यावरती प्रेम केलं असेल. बट ही केम, ही स्टेड विथ मी ओव्हर देअर. आणि आम्ही त्या छोट्याशा त्या आदिवासी पाड्यामध्ये राहून यु नो टू स्टार्ट युअर लाईफ अँड देन इट खूप 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 कष्ट असतात तिकडे. आणि म्हणजे देर आर सो मेनी इन्सिडन्सेस दॅट आय कॅन से. पण त्यातही कसं ना की एक असं होतं की दुपारी क्रिकेट खेळलंच पाहिजे सगळ्यांनी. मग सगळी बाकीकडे कुठे लेबर नसायचे तर आमच्या फार्मवरती लेबरची लाईनच लागायची यु नो. किंवा त्यांना आम्ही सगळ्यांना रोज एक अंडं द्यायचो खायला कारण अंड्यामुळे प्रोटीन असतं. किंवा सगळ्यांचं जेवण एकत्र बनवायचं, आम्ही सुद्धा बसून तिकडेच जेवायचो. म्हणजे ह्या काही अशा ज्या आम्ही काही आय डोंट नो वेदर दे वर रेव्होल्युशनरी बट दे वर डिफरंट कॉन्सेप्ट्स ब्रॉट फॉरवर्ड. आणि त्याच्यामुळे कसं ना की लोकांनी नेहमी आमचा साथ दिला. आणि वी वर रेडी टू एक्सपेरिमेंट यु नो. वी वर रेडी टू म्हणजे ठीक आहे अडचणी आल्या. लाईक आय सेड सगळ्यात पहिली जी अडचण आली फार्मवरती राहताना वॉज आय वॉज सच अ हॅपी गो लकी पर्सन अँड वन फाईन डे I realized that I was taken in the OT and they told me 30 minutes to burst. It's an ectopic pregnancy. It's a question of life or death. आणि आई बाबा नाही, कोणी नाही. आमचे आई बाबा तेव्हा पुण्यात होते, त्याचे आई बाबा दुर्गमध्ये होते. आम्ही दोघंही यंग किड्स लेस दॅन 30 years ऑफ एज. वी डिडंट नो व्हॉट टू डू. तर डॉक्टर म्हणते की साइन द पेपर्स अँड यु नो अँड दॅट ऑपरेशन टेक्स प्लेस. आय डोंट इवन नो व्हॉट दॅट ऑपरेशन इज. आणि त्याच्यानंतर यु नो आय हॅव अ व्हेरी फुल ऑफ लाईफ पर्सन. म्हणजे लहान मुलं मला खूप आवडतात. आणि आजही ना लाईक आमच्या ऑफिसमध्ये सुद्धा आम्ही ना इफ देर इज अ बेबी
समबडी ॲज अ बेबी आमची ऑफिसमध्ये एवढ्या छोट्या ऑफिसमध्ये पण नर्सरी असते की ते लहान मुलांना घेऊन येऊ शकतात. ओके, दॅट इज द वे वी हॅव ब्रॉट अप सी अवर. व्हॉट डिड यू लर्न फ्रॉम दिस? सी यू कॅन पिक सो मेनी लाईफ लेसन्स फ्रॉम युअर. तर मगापासून जे सांगितलं ना त्यात किती स्टोरीज पुल आउट होतात. म्हणजे त्यावेळी लोकांच्याकडे लेबर नसायचे पण तुमच्याकडे लोक असायचे बिकॉज यू आर नॉट डिमांडिंग अ पर्सन टू वर्क इन युअर फार्म. यू आर क्रिएटिंग दॅट रिलेशनशिप. रिलेशनशिप प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. यू आर ट्राईंग टू लिसन टू द अनसेड. म्हणजे चला ठीक, आदिवासीचे लोक आहेत ना, अरे कदाचित त्यांना प्रोटीनचं कमी असेल, तुम्ही एक अंड द्यायचं त्याला. म्हणजे काय की नोईंगली यू आर एंटरिंग इन टू देअर हार्ट, देअर माइंड. ते एक अंड्यासाठी नाही येणार, अरे असीमताई असं कसं करते बरं का भारी, त्याच्यामुळे कदाचित असेल. सो यू बिल्डिंग युअर एंटायर टीम विथ अ थॉट प्रोसेस की नाही मला हा माणूस कामाला उद्या माझ्याकडे येईल याच्यापेक्षा ना, नाही यार हा माणूस चांगला आहे आणि आपण एक टीम चांगली क्रिएट करू शकतो. रूल्स, रेग्युलेशन्स, एथिक्स, व्हॅल्यूज, प्रिन्सिपल्स प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. अशा अनेक गोष्टी झाल्या. पण या अनेक गोष्टीतून अनेक वेळा आपण हारलो पण ना. म्हणजे तू हारली असेल ना, 100%. कित्येक वेळा नुकसानही झालं असेल ना. बापरे, घर विकलं सुधीर. एक डुप्ले घर घेतलेलं आम्ही आमच्या मेहनतीने. आणि वी हॅड सम, म्हणजे मी म्हटल्यासारखं नो की वेन यू आर ग्रोईंग इन युअर बिझनेस, खूपदा असं होतं की देर आर सो मेनी पीपल. म्हणजे आज वी आर ऑन द अदर साईड अँड वी आर इन्व्हेस्टर्स. पण त्यावेळेस 20 वर्षापूर्वी 25 वर्षापूर्वी जेव्हा ते इन्व्हेस्टर्स सो कॉल्ड आले तुमच्या लाईफमध्ये, अँड दे डिडंट हॅव द राईट इंटेंट, दे डिडंट हॅव द राईट इंटेन्शन, बट यू डिडंट नो बिकॉज यू वर व्हेरी स्मॉल, यू आर नॉट फ्रॉम बिझनेस फॅमिली. आणि कुठेतरी असं झालं की अंडर प्रेशर येऊन देर वॉज अ टाईम वेन वी बॉट आवर ओन कंपनी बॅक. काही गरजच नव्हती बिकॉज आर कंपनी वॉज नॉट नोन फ्रॉम आर कंपनी, इट वॉज नोन बाय असीम अँड पंकज. लोकांना आम्ही माहिती होतो. ओके, तो वी हॅड, बट तेव्हा ते आम्हाला कळलं नाही. अँड लिटरली म्हणजे एक झटका असा आला की आता ती कंपनी परत घ्यायची तर आपल्याला एवढे लाख रुपये द्यायचे, तर ते कसे द्यायचे. तर आम्ही जेव्हा त्या ऑफिसमधून बाहेर आलो की आम्हाला माहिती होतं की नाव वी हॅव टू पे सो मच मनी. आम्ही घरी आलो, आम्ही बसलो. खूप सुंदर घर होतं माझं. मला सगळे म्हणायचे माझे फ्रेंड्स की काही इंडस्ट्रियलिस्टच्या घरासारखं घर आहे, मोठे मोठे आरसे, मोठं डुप्ले, 400 स्क्वेअर फीटाचं बेडरूम, 7x7चा बेड, टब, इट वॉज व्हेरी ब्युटिफुल. आणि पंकजने एक डिसिजन घेतला. ही जस्ट हेल्ड माय हँड इन ही सेड असे मी घर विकूया. आय वॉज लाईक व्हॉट आर यू सेइंग. ही सेड आपण दोघं मिळून परत कधीही घर उभं करू शकतो. करेक्ट. पण हे लोन घेऊन मला जगायचं नाही आहे. कारण ऑलरेडी आपण आपला लाईफ आता लेट सुरू केला आहे. आपण त्या एक्टोपिक प्रेग्नन्सीमुळे मला डॉक्टरांनी सांगितलेलं की नाव यू कांट गो बॅक टू द विलेज. मेडिकल सिच्युएशन इज सच दॅट यू हॅव टू स्टे वेअर देर आर गुड मेडिकल फॅसिलिटीज. त्यामुळे पुढची 2-3 वर्ष तरी मला इथे राहायचं होतं, सिटीमध्ये राहायचं होतं. मग तो एक सेटबॅक होता की आता काहीतरी नवीन केलं पाहिजे. आमची सबसिडी वगैरे आलेली ग्रीन हाऊसेससाठी, पण ती परत करायची. आता ते नाही करता येणार. त्याच्यात कुठून तरी हे नवीन सुरू करत होतो आणि त्याच्यात पण असा सो. अँड ही जस्ट टोल्ड मी, ही जस्ट सेड ही सेड की असीम, तू आणि मी आपण एकत्र असू ना तर आपण काही करू शकतो. परफेक्ट. आणि एका झटक्यात आम्ही ते घर वी जस्ट सोल्ड. निर्णय घेतला. ॲब्सोल्युटली. We said no, we'll make our own house again. And I'm so happy to tell you that we have not only 2 houses now, we have a bungalow plot where we'll build a bungalow, and life is very beautiful today. एक्झॅक्टली. You know. सो जस्ट वॉन्ट टू टेल एव्हरी बिझनेस पर्सन, प्रत्येक बिझनेस पर्सनला, एस्पेशली तुमचे BNIचे जेवढे काही लोक आहेत ना, त्यांना पण मला सांगायचं आहे की हे ऐका. लाईफ इज नॉट अ स्ट्रेट लाईन, इट्स अ सायनोसॉइडल वेव्ह. Absolutely. कारण ज्यावेळेस वरती जातं ना त्यावेळेस हर्षवायू होतो आणि मग कित्येक लोकांच्या जीवनामध्ये असेन्शन येऊन जातं, पुन्हा खाली जातात. सो तिथं एक गंमत सांगू का, जेव्हा आम्ही ह्या सगळ्यातून जात होतो ना, दॅट वॉज अ टाइम वेन BNI केम इन टू आवर लाईफ. आणि मला असं वाटतं की पंकज वॉज मेंट फॉर BNI. कारण आत्ता तू म्हटल्यामुळे मला हे रिअलाईज होतं की हाव ही वॉज केअरिंग फॉर द पीपल, की बाबा क्रिकेट खेळा म्हणजे काय,
That's the काय last संबंध time. काय? काही संबंधच नाही मी ना. तुला पगार देणार आहे सकाळपासून संध्याकाळपर्यंत ते विषय संपला. पण असं नाही ना. सो आय सॉ दॅट द रिलेशनशिप, द टीम बिल्डिंग, द कोड ऑफ ऑनर, द कॉन्टेक्स्ट क्रिएशन आणि वॉज देअर इन बिल्ट. व्हेरी सेल्फलेस. ही हॅज ऑलवेज बीन व्हेरी सेल्फलेस. म्हणजे खूपदा माझी त्याच्याबरोबर भांडणं पण होतात की बाबा तू किती काय आपण बट ही इज मला ह्याच्यात मुझे इसमें खुशी मिळते. आनंद होतो. ॲब्सोल्युटली. आणि BNI इज BNI tells you that do not, it's a giver's game philosophy. Okay, so keep doing the good and the good will come back to you. What goes around comes around. It's the philosophy that BNI works on. And I tell you, सुरुवातीला मला वाटायचं की why would anybody help somebody, but then today, in the last 11 years, we have a community of 700 entrepreneurs with us. Wow. We're going to touch 1,000 by the end of this year. Wow. And it is such a strong community, and because we have gone through our own struggles, we completely identify with them. And इतकं आनंद होतो ना, इट्स सच अ हॅपीनेस वेन समबडी ओव्हर देअर. एक छोटीशी आमची म्हणजे माझी एक मैत्रीणच म्हणायला हरकत नाही. समबडी हू वॉज सेलिंग अ स्मॉल दहीवडाज टुडे इज गेटिंग लाखों का ऑर्डर्स. इतकं छान वाटतं. अ हाऊस वाईफ स्टार्टेड ॲज अ होम शेफ थिंकिंग ऑफ स्टार्टिंग अर ओन क्लाउड किचन. I mean, this is just a small thing. I mean, there are so many stories, की छोट्याच्या वर्कशॉपमधून सुरू केलेली मोठी फॅक्टरी झाली. And all this, I think it is possible because I always feel ki being at peace at all times is not right, because that means you are in control. You're controlling a situation, right? But what I feel is being steady at all times is far more important, because the situations may be anyhow. You have to be steady. Correct. You have to keep your calm. तुला आपला जो पाया असतो तो मजबूत ठेवायला पाहिजे. And I'm telling you, the love that we have got from people, it is so amazing. म्हणजे if like you say, what goes around comes around. भरपूर 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 प्रेम मिळाले. अँड पीपल आर देअर टू स्टँड फॉर अस. पीपल म्हणजे एक मी कॉल केला तर आय नो देर आर गोइंग टू बी सो मेनी पीपल हू आर गोइंग टू कम नॉक द डोर अँड से वी आर हिअर फॉर यू, वी आर हिअर फॉर यू पंकज. I think that is the biggest thing we have gained. It's not about earning the rupaya, it's about having these deep relationships. Money is a result of actions you take in your life. तर श्रोते म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेवणं खूप महत्त्वाचं आहे की आपल्याला जेव्हा व्यवसाय धंदा पॉवरफुल करायचा असेल ना, तर अनेक गोष्टी इम्पॉर्टंट आहेत. अनेक गोष्टी म्हणजे असीमशी बोलताना ॲटिट्यूड किती पॉवरफुल आहे हे लक्षात आलं. अँड शी इज ऑलवेज टॉकिंग अबाउट कम्युनिकेशन. करेक्ट आहे ना? स्पीकअप, हॅव अ डायरेक्ट कनेक्शन. आणि त्यांनी फक्त नवरा बायको हे नातं नाही, पण त्याच्याबरोबरीने फार्मवरचे लेबर्स किंवा आता BNIची स्टोरी, रिलेशनशिप प्लेज अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट रोल. आणि तुमच्या कदाचित लक्षात आलं आहे की नाही याला माहीत नाही आहे, त्या दोघांनी त्याचा जो कॉन्टेक्स्ट आहे ना, म्हणजे द रूल्स, द रेग्युलेशन्स, द एथिक्स, द व्हॅल्यूज, द प्रिन्सिपल्स, हा खूप स्ट्रॉंग केलेला आहे. म्हणजे छोट्या छोट्या गोष्टीतून बघायला मिळतं की आपल्याला की मला ही गोष्ट करायची आहे किंवा करायची नाही आहे. करायची नाही तर नाही करायची, माझ्या कॉन्टेक्स्टच्या बाहेर आहे ते. म्हणजे धंदा असाच मोठा होत नाही ना. आपल्याला प्रत्येकी वाटत असतं की मी खूप कष्ट करेन, खूप मेहनत करेन, माझी एवढी डिग्री आहे, त्याचा डायरेक्टली काही संबंध येत नाही. तुम्ही जे ॲक्टिव्हिटीज करता, तुमची बिलीफ सिस्टीम जी काय आहे ना, त्याच्यावरून तुम्हाला रिझल्ट मिळत असतो. नसीम, थँक्यू सो मच. किती सारे लेसन्स दिलेस तू, बापरे. पण मला सांग की हे BNI तुमच्या जीवनामध्ये आलं, BNI करता करता अशा कुठले 2-3 पॉवरफुल गोष्टी आहेत का ज्या तुला आठवतात की ज्याच्यामुळे एखाद्या व्यक्तीच्या जीवनामध्ये खूप भारी फायदा झाला? म्हणजे मगाशी 2 उदाहरणं सांगितली, पण एक स्पेसिफिक उदाहरण मला पाहिजे. स्पेसिफिक उदाहरण, एवढी उदाहरणे आहेत, आय जस्ट डोंट नो मी कोणाबद्दल बोलू. पण म्हणजे इंटरनली माझ्या जर BNI ऑफिस म्हणजे रिजनल ऑफिसबद्दलची सुद्धा गोष्ट सांगितली तर आमच्या डोळ्यापुढे देर इज अ गर्ल हू एंटर्स युअर ऑफिस, शी मॅरीज, शी इज अ मुस्लिम, शी मॅरीज अ हिंदू, दे लिव्ह हॅपीली, अँड देन शी इज ट्रेन्ड अँड शी इज नाव बिकमिंग वन ऑफ द मोस्ट प्रॉमिनंट पर्सन्स. This is also a story, which needs to be told to others. And if I look at my people, those who are with as members with us, तर there are मी शेझींची गोष्ट सांगितली तुम्हाला की हाव एज अ होम शेफ शी हॅज इम्प्रूव्ड.
देर आर सम पीपल, म्हणजे एक लिफ्ट अमित पवार म्हणून आहेत, हू ओन्स अ लिफ्ट बिझनेस. त्यांनी कसं सुरू केलं अँड टुडे ही हॅज कोलॅबरेटेड अक्रॉस इंडिया with so many people in the lift maintenance field, and he's like one name now that everybody takes care, recommends that name, right? तर त्याने त्याची गोष्ट कशी म्हणजे बाय थ्रू कोलॅबरेशन्स टू डुईंग वॉट ही इज डुईंग, ही इज बीन एबल टू गेट वेअर ही ऑलवेज वॉन्टेड टू गो. देर आर सर्टन डॉक्टर्स हू आर डुईंग सो वेल, एक म्हणजे मला असं वाटतं ना की relationships cannot be superficial, because for anybody to trust you, you need to deepen your relationship. And a deep relationship is only possible when you meet often, when you talk often, when you talk beyond the daira of just your work. तुमचं म्हणून ना कॉन्टेक्स्ट, Absolutely. ते खूप महत्त्वाचं आहे. या सगळ्या गोष्टीतून एक एक गोष्ट जी आपल्याला कधी शाळेत कुठंच शिकवली जात नाही, पण आपण शिकतो कुठून? सराउंडिंगमधून, एन्व्हायरमेंटमधून. जसं मगाशी एन्व्हायरमेंट हा एक टॉपिक, एन्व्हायरमेंट तुम्ही करताय ते एन्व्हायरमेंट नाही आहे, जंगल करणे अमुक, आपण त्याच्याकडे येऊ आपण, पण आपलं एक स्वतःचा एक एन्व्हायरमेंट असतं त्याच्यामुळे आपण घडत असतो. Absolutely, like we say, you are equal to the sum average of the 5 people around you. That's it. करेक्ट. ती 5 माणसं ओळखा जी आणि म्हणून आय थिंक गुड वाइब्स ऑलवेज अट्रॅक्ट गुड वाइब्स. करेक्ट. Right? It is like I always believe in this, that energy cannot be created, it cannot be destroyed, it can only pass from one person to another, right? Perfect. So if you have you always attract the energy. If you are positive, you will always attract positive Good people, energy. So I think that is one thing that really makes a lot of sense. फॅन्टॅस्टिक. म्हणजे मला आता एक गोष्ट लक्षात आली की इतक्या वर्षामध्ये ना असीमचा एक बेस तयार झाला स्ट्रॉंग, बरोबर ना? म्हणजे खूप सारखे टक्केटोनपे खाल्ले, नुकसान झालं, रिलेशनशिपमध्ये प्रॉब्लेम झाले लोकांच्या बरोबर, बरोबर ना? तुझ्या आणि पंकजच्या ह्याच्यामध्ये पण विचारांच्यामध्ये तफावत झाली असेल, 100%. अरे असं का तसं का, किती गोष्टी, राईट? पण या सगळ्या गोष्टीतून बाहेर पडणं इज अ स्ट्रॉंग माइंडसेट. आणि आय वॉन्ट की हे दोन्ही गोष्टी याच्यामध्ये, म्हणजे नेगेटिव्ह फेजमध्ये असताना मी हँडल केलं स्वतःला कसं, म्हणजे असीमनी. अँड दॅट इज अनदर पॉईंट. म्हणजे महाराष्ट्रात की एकच व्यक्ती आहे ना असीम, जिने राजभवनमध्ये जॅपनीज गार्डन केलं. 2 डिफरंट ॲस्पेक्ट्स, बरोबर ना? तर दोन्हीकडे माइंडसेट प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. म्हणजे मी नेहमी म्हणतो की धंदा म्हणजे काय, माइंडसेटच्या पलीकडे काही नाही आहे. कितीही तुम्ही भारीक असला ना, हुशार असला ना, इफ दिस इज वीक, नथिंग इज गोइंग टू हॅपन. जेव्हा नेगेटिव्ह फेज होता ना असीमला, असीम पंकज दोघांनाही, त्यावेळेस असीमने काय विचार केला? पुढचा नंतर विचारतो मी, का तो पॉईंट आहे ना खूप महत्त्वाचा असतो. आयदर यू गो डीप डाऊन आर देन यू राईज अप लाईक अ फिनिक्स. ॲब्सोल्युटली. मला असं वाटतं की तुम्ही आम्ही इतक्या खाली गेलेलो, घरही विकून टाकलं आता, ओके, आणखीन किती खालती. मला तो पंकज म्हणे, म्हणते और कितना नीचे जाना है यार, अभी तो ऊपर ही जाना है. सो यू कॅनॉट, I mean, you go down, but now you have to rise. Absolutely. That's the only way forward. That's an attitude. And that maybe that is an attitude, could be. आणि कुठे असतं की ना, मला नेहमी असं वाटतं की आम्ही दोघं ना, म्हणजे समटाईम्स आय एम डाऊन, समटाईम्स ही इज डाऊन, बट देर इज अ ट्रस्ट. द ट्रस्ट फॅक्टर इज व्हेरी इम्पॉर्टंट. की बाबा हा जो डिसिजन, म्हणजे माझं डोकं नाही चालत आहे आता, तू जे डिसिजन घेशील ते करेक्ट आहे. किंवा त्यालाही वाटतं की ओके, आय एम नॉट एबल टू अंडरस्टँड, बट मे बी द डिसिजन यू आर टेकिंग इज राईट. सेम गोज विथ ट्रस्टिंग विथ युअर करंट टीम ऑल्सो, राईट? ॲब्सोल्युटली. कारण तुमची टीम जर असेल आणि तुम्ही जर त्यांच्यावर ट्रस्टच ठेवला. माय ओल्डेस्ट पर्सन वर्किंग विथ मी इज 21 years. Sebo, he's with us. 21 years he's there with you. He's with us. I have people working with me for 10 years, 15 years, 16 years. सो माझ्या इकडच्या ज्या मुली पण गेल्या ना, त्या लग्न होऊन गेल्या, आणि त्या आजही आफ्टर देअर किड्स आर बॉर्न, दे टेल मी, वेन दे कम, माहेरी येतात परत इथे वेअर माय ऑफिसेस, ते म्हणतात की कॅन वी डू फ्रीलान्सिंग फॉर यू मॅम. व्हॉट डू यू वॉन्ट मोर दॅन दॅट? अगं तेच तर कमवलं आहे ना. म्हणजे मला तेच म्हणायचं आहे, मला सगळ्यांना हेच सांगायचं आहे की धंदा पॉवरफुल करायचा म्हणजे खूप 12 तास काम करणं नाही आहे. अनेक गोष्टी आहेत की ज्याच्यामुळे आपण यशस्वी होतो. कारण बहुतांश लोक काय करतात की मला भरपूर काम करायचं आहे कारण मला यशस्वी व्हायचं आहे,
पण मग जेव्हा छोट्या छोट्या जे काही टेंटॅकल्स नगेट्स आहेत ना आपण विसरून जातो, मग त्याचा इम्पॅक्ट आपल्या लाईफवरती खूप होतो. म्हणजे मगापासून बोललो आपण, राईट. रिलेशनशिप प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. पण एक एंटरप्रेन्योर त्याच्यावरती काम करतो का? कम्युनिकेशन प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. एंटरप्रेन्योर त्याच्यावरती काम करतो का? इंटिग्रिटी, दिस इज अ I व्हेरी think integrity is बेसिक the most कोर. important thing, Sudhir. You have to have that with you. आणि म्हणजे माझ्याबरोबर झालेली एक अशी गोष्ट तू मगाशी मला विचारत होता की वेअर देर हॅव बीन इन्सिडन्सेस वेन आय हॅव बीन फोर्स्ड की आयदर यू डू दिस और वी वोंट पे यू or you'll have to leave the That to big this. government projects, right? Yeah, or you have to take away we will take away your name from this project or whatever. But I always thought that I should not leave my integrity. You know, all said. इतकं जे आजपर्यंत येऊन एका या इस मुकाम पे जो हम पहुँचे हैं वो शायद इसीलिए पहुँचे हैं क्योंकि हम हमेशा सच का साथ हमने दिया है. हमें कभी भी किसी का बुरा नाही सोचा है. आपण कधीच कोणाबद्दल वाईट विचार केला नाही आणि खरं काय तेच आपण करत बसलो. अँड आय थिंक दॅट इज अ ह्यूज थिंग. इट्स एक खूप मोठी होती ती घटना माझ्याबरोबर की आय हॅड टू डिसाईड की step down or just sign on a piece of paper and go ahead. Name, fame, money, all is waiting for you. But that was wrong, right? And then you take this decision की राजा 2 पावलं मागे जा, परत तुला you can go ahead, right? And I think I have taken some tough decisions in life. I have stood stronger. I have faced a lot of criticism, but I think I never felt, because at the end, when you sleep in the night, you should get a good sleep. You should not feel you've done anything wrong. And I think that is very, very important again. म्हणून मी नेहमी म्हणत असतो की इंटिग्रिटी इज इन युअर I think, इनविजिबल पॉवर Absolutely. फॉर युअर सक्सेस. Absolutely. कारण तिथून सगळं चक्र फिरतं पूर्णपणे. Absolutely. Completely. म्हणजे then you go into your denial mode, you go into your negative mode. मग आपलीच पॉवर आपण वापरू शकत नाही. We lose power. So many things happens once we lose the integrity. But that's a core. That's a core. आणि ना माझ्यात एक आहे, आय डोंट नो, पण म्हणजे माझे फ्रेंड्स पण मला म्हणतात की असीम तू जे मॅनिफेस्ट करते ते नेहमीच होतं. यू मॅनिफेस्ट फॉर अस. आणि मी त्याला नेहमी म्हणते काय आहे, काय नॉनसेन्स, व्हॉट आय मॅनिफेस्ट फॉर यू, असं काही नसतं. पण मला असं खूप वाटते की ते एक शाहरुख खानचा तो डायलॉग आहे ना की इतनी शिद्दत से मांगो तो ये कायनात भी तुमको सब कुछ देगी. तर हे असंच आहे. व्हेन आय वॉज टोल्ड बाय द डॉक्टर दॅट आय विल नॉट बी एबल टू बेअर अ चाइल्ड and that now I have to go for IVF, okay, when we had no money for IVF. I have 2 kids today, absolutely through normal procedures, right? 1 girl, 1 boy. When I wanted, like, I decided that I want to do something in the field of landscape. I come from a horticulture background, okay, but I run a very successful landscape architectural firm. True. And it is only, I mean, other than India, there are landscape architecture is a science that anybody can do, whether he's from an English literature field or from any other field, because it is a very different science. Okay, and I didn't know this when I started doing it. I started doing it because I started living what I saw when I was a kid. But today I have been able to do, my projects have been recognized. I was the first panelist invited by the International Society of Arboriculture in 2024 in 100 years. First Indian invited on a panel. I have my projects recognized by the International Federation of Landscape Architecture. और क्या चाहिए लाइफ में? मतलब you need a measure to tell you कि Asim you're doing right or wrong, right? Because only that what gets measured gets done. Yes. Right? So you have those little milestones and you know that you are doing it right and you're crossing those milestones and you're going ahead. See, we are not here to compete with anybody. Perfect. You have to, it is, तुला कुठे पोचायचं हे, you cannot say की तो तिथे पोचला तर मला त्याच्यापेक्षा पुढे जायचं आहे. It's up to you की मला इथे पोचायचं आहे. Correct. And you're completely competing with yourself only, if at all you're competing with somebody. And I would say that you're not even competing with yourself, you're just referring back. कारण आपण जेव्हा एका गाडीने रस्त्यावर जात असतो, आपण माइलस्टोन्स का बघतो? किती गेले?
कारण आपल्याला कळतं की अरे आता एवढं बाकी आहे किंवा आपण एवढं केलं आहे. सो ऑल दॅट इज वॉट यू आर लुकिंग ॲट वेन यू आर गोईंग बॅक अँड रिफरिंग टू वॉट एव्हर यू हॅव डन. इट्स नॉट बिकॉज अगेन ऑफ कॉम्पिटिशन ऑर एनिथिंग. इट इज बिकॉज यू फील की ओके आय हॅव डन दिस, मे बी आय कॅन डू बेटर, मे बी आय कॅन डू बेटर. राईट. पण असं म्हणतात ना की बाहेरची रेस ना कधी संपतच नाही. हो हो. कारण जर एक झालं की कोणी तर दुसरं असतंच. करेक्ट. तर ऑलवेज स्वतःबरोबरची रेस खूप महत्त्वाची आहे. खूप खूप. म्हणजे मला सर्व व्ह्युअर्सना हेच सांगायचं आहे की पुन्हा मी तिसऱ्यांदा चौथ्यांदा सांगत असेल कदाचित की यार जर खरोखर यश पाहिजे असेल ना तर स्वतःवरती काम करणं खूप महत्त्वाचं आहे. ॲब्सोल्युटली. अँड दिस एक्झॅक्टली वॉट फायनान्शियल फिटनेस इज ऑल अबाउट. फायनान्शियल फिटनेस इज नॉट अबाउट मनी. We never talk anything about mutual fund, equity, commodity, real estate. No, nothing. Financial fitness is all about how you think, how you behave, how you react, how you think, how you respond. And Sudhir, life, okay, are you going to be happy in life only by earning money? There are so many टप्पे असतात ना. मुलांचं शिक्षण, त्यांना काहीतरी मिळणं, स्पोर्ट्समध्ये त्यांनी पार्ट घेणं, त्यांनी गिटार शिकणं, being part of that growth phase, you know, getting being there for your friends' weddings, for their kids' weddings, and going and exploring what is around you, you know, even फॉर दॅट मॅटर एक जे झाड तुमच्या बाजूला फुलतं वर्षातून एकदा, मे बी 10वा, तेही बघून खुश होणं. ओके. सो हॅपीनेस इज वेअर यू वॉन्ट टू बी, राईट? इट कॅनॉट बी Happiness is मेजर्ड not इन a टर्म्स ऑफ. destination. It's a journey. इट्स अ जर्नी. ॲब्सोल्युटली. इट्स अ जर्नी. कारण जर जर्नीच्या प्रत्येक टप्प्यावरती जर मी खुश राहिलो तर मी खुश राहीन. ॲब्सोल्युटली. प्रत्येक वेळेस नाही तर मी कॉम्पिट करत राहिलो नाही त्याच्यापेक्षा माझ्याकडे कमी दन इट्स अ प्रॉब्लेम. सो स्वतःशी बोलणं खूप महत्त्वाचं आहे. खूप महत्त्वाचं. एकंदरीत असं आपलं लक्षात येतं की यार लोकांनी स्वतःवरती काम करणं खूप महत्त्वाचं आहे, जे बहुतांशी लोक करत नाही आहेत. And you know, learning is very important. Lifelong learning is very, very important. You have to get trained. You have to improve your skills. You know, मला नेहमी असं वाटायचं की आय एम नॉट टेक सॅव्ही. मला हे नाही जमत, मला ते नाही जमत. But that was something, was a block in my mind. Correct. And then one day I decided, no, I got to overcome this. You know, I can't say that I am not tech savvy. करेक्ट. You know, it's like somebody coming and saying that I can't drive a car. I say it is a life skill to know how to drive a car. You can't say कि मुझे कार चलानी नहीं आती. उनको आना ही पड़ेगा कार चलाना. This is exactly where the visualization comes into picture. See, visualization is not about ध्यान की नहीं असं. It's not about that. Visualization is की where you want to go, you need to understand आणि then work backward की त्याच्या आज काय करायचं आहे. Like you said, टेक्नॉलॉजी मला जमत नाही, then you are actually blocking yourself from visualizing where you want to go in that particular field, right? So technology is very important right now. Absolutely. So I started. I take responsibility. I take 100% responsibility for every actions I take. I fail, I don't fail, I succeed, I don't succeed. A different story altogether. Yes, taking 100% responsibility is also a very powerful skill most entrepreneurs lack. I Most think you people lack. have no escape. You have to take that 100% responsibility. Absolutely. You know, as an entrepreneur, we are responsible for the families that depend upon us, that look up to us. How can you not take that responsibility? You have to. You have to. आणि मग इथेच काय होतं की बहुतांश लोक जे सेल्फ सॅटिस्फाईड असतात, राईट, म्हणजे नाही आता माझ्यापुरतं झालं आहे, मी आता काय असं झालं आहे, माझं सगळं छान आहे, अँड देन दे स्टार्ट गोईंग अवे फ्रॉम द वर्क विच यू आर डुईंग. पण त्यांच्यावर द वर्क विच दे आर डुईंग राईट नाव, पण त्यांच्यावरती डिपेंडंट असणारे लोक खूप असतात ना. करेक्ट. आणि पण ॲक्च्युली जर ऑब्झर्व केला असेल ना तर या पृथ्वीतलावरती असे खूप कमी लोक आहेत की ज्यांना ॲक्च्युली युनिवर्सनी ताकद दिली आहे की भरपूर लोकांना द्यायचं. आणि निसर्गाचा एक प्रिन्सिपल भारी आहे, म्हणजे आर्थिक पैशाच्या बाबतीत. म्हणजे आपण ते मार्गशीर्ष महिन्यातले गुरुवार असतात, आम्ही लहानपणापासून हो. आई जेव्हा वाचते ना तेही ती कथा वाचणाऱ्यांना, ऐकणाऱ्यांना, त्याच्यामध्ये एक वाक्य खूप भारी आहे, ते मला त्यावेळीपासून आठवतं की जेव्हा लक्ष्मी विचार करत मी कुठं जाऊ बाबा, मग सगळ्यात शेवटी ते सगळं ऑप्शन्स बघितल्यानंतर ते म्हणते की नाही मी राजाकडे जाते. राजाकडे जर गेले तर राजा प्रजेचं कल्याण करेल. एका व्यक्तीकडे गेलो तो त्याचंच बघेल ना. म्हणजे चला बट बघापासून जे सांगते ना की देत राहा, करत राहा, जेवढं करत राहाल तेवढं मल्टिप्लिकेशनमध्ये असेल. या कितीतरी गोष्टी आपल्याला नोईंगली अननोईंगली समोर येत आहेत, पण आपण त्याच्यावरती लक्ष देत नाही. आणि मग जर आपण एंटरप्रेन्योर्सचं फेल्युअर रेशो बघितला
तो खूप हाय आहे. याचं एकमेव कारण म्हणजे लोकांना पैसे कमावण्यासाठी व्यवसाय करायचा असतो. व्हेरॅज पैसा इज अल्टिमेटली अ रिझल्ट ऑफ व्हॉट एव्हर वी आर डुईंग. एक सांगू का सुधीर, मला असं नेहमी वाटते की व्हॉट इज एंटरप्रेन्योरशिप. एंटरप्रेन्योरशिप इज डेव्हलपिंग more leaderships in your own organization. You can't be the only leader. You have to have leaders develop under you, and you have to have those leaders take responsibility. ॲब्सोल्युटली. Then only you are successful. कारण a leader will definitely think of better things. तू म्हणालास लक्ष्मी राजाकडे जाते कारण राजा प्रजेचं करतो. So you need to have more people like that. Develop those kind of people. तर यामध्ये सर्वात महत्त्वाचं म्हणजे असे मला वाटतं की इमोशन्स प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. कारण लोक इमोशनल होतात. मला माहिती आहे आपण चुका करतो आणि मनुष्य प्राणी आहे ना, चुका या होणारच आहेत. पण ते चूक झाल्यानंतर त्याच्यातून बाहेर कसं पडायचं याचा जर अभ्यास असेल तर मग आपण कुठल्याही गोष्टीला सामोरं जाऊ शकतो. खूप कठीण आहे हे, पण गरजेचं आहे. एक खूप सुंदर पुस्तक आहे, द 5 लव्ह लँग्वेजेस. वाचलेस? नाही ना. खूप छान पुस्तक आहे, वाचलंच पाहिजे सगळ्यांनी. त्याच्यामध्ये ना प्रत्येकाचं म्हणजे प्रेमाची परिभाषा वेगळी असते. काही लोकांना सर्व करायला आवडतं, म्हणजे इफ दे फील दॅट दे आर लव्ड वेन somebody is serving them. some people gratifying, म्हणजे काही वस्तू आणल्यानंतर यू फील ओके वी आर लव्ड. काही लोकांना असं वाटतं की म्हणजे देर आर डिफरंट वेज people express which is again related to emotions. Okay, I think it is very important for us to understand, कारण इमोशनल जेव्हा आपण होतो कुठल्याही गोष्टीबद्दल, हाऊ टू कॉन्कर आर इमोशन्स इज ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. आणि कुठेतरी हे कधीच लोक शिकून येत नाही किंवा कोणीतरी सांगितल्यामुळे आपण शिकत नाही. कुठेतरी लाईफमध्ये धक्का खाल्ल्यावरतीच आपण शिकतो. वेदर इट इज अबाउट एनिथिंग इन लाईफ. ओके, नॉट ओनली लव्ह इन द ट्रू सेन्स, लव्हिंग युअर चिल्ड्रन, लव्हिंग युअर फ्रेंड्स, लव्हिंग युअर वर्क, युअर एम्प्लॉईज, वॉट एव्हर. एव्हरीवेअर. बट मला I believe that emotions do play a very important role, at least for me. Okay, I am a very emotional person. मला पटकन डोळ्यात पाणी येतं. पिक्चर बघताना पण पाणी येतं, कोणी चांगलं केलं तरी पाणी येतं. मी तसंच आहे. म्हणजे अजूनही मला सगळे जोजिताबाई सिकंदरचा रेस संपत आली ना तरी सुद्धा अजून किती कॉलेजच्या वेळेची गोष्ट आहे. सो इट्स दॅट फॅक्ट. पण मला असं आय थिंक की जी लोक पटकन रडतात ना, दे आर व्हेरी निथळ असतात. किंवा याचं काय माहिती आहे कारण, व्हॉट इज इमोशन? इमोशन. इफ दॅट इज बिन ब्लॉक्ड देन इज अ प्रॉब्लेम. वेन इट फ्लोज दॅट गोज ऑफ. आणि मला आय थिंक इट इज ओके टू क्राय. ॲब्सोल्युटली. खूपदा असं असतं की वी आर एंटरप्रेन्योर्स, वी आर द लीडर्स, वी डोंट हॅव टू क्राय. It's not required. It is okay. So that's what the emotions. Because right? you Emotions, are humans, and humans can err. They can make mistakes. So it is okay. Yeah, that's very important. Yeah. Right. See, that's what म्हणजे माझ्या हातातून कधीच काही मिस्टेक होणार नाही. Possibleच नाहीये. असा विचारच केला नाही पाहिजे. पॉसिबलच नाहीये. बरोबर. आणि असं म्हणतो ना, तो सगळ्यात खोटा माणूस. आणि असं कुठलंच हे नाहीये की म्हणजे मिस्टेक झाली तर तुम्ही परत God will not give you a chance. It's never like that. There's no another door open for you. Yes, absolutely. राईट. भारी, मस्त, मजा आली आज. जे काही आपण मगापासून बोललो ना, नाव लेट्स पुट एव्हरीथिंग टुगेदर राईट नाव. लाईक फॉर एक्झाम्पल, जेव्हा आपण सुरुवातीची तुझी स्टोरी बघितली, तुला हे लक्षात आलं की नाही यार, बेस स्ट्रॉंग होणं खूप महत्त्वाचं आहे. त्यावेळी नाही कळलं, पण नंतर लक्षात घ्या, अरे यार त्यावेळी असं होतं, त्यामुळे मी असं बघलो. राईट. सो the core beliefs which you have, those are very important. आणि ते कोर बिलीफ्स कधीच जात नाहीत. नेगेटिव्ह असू देत किंवा पॉझिटिव्ह असू देत. त्यावेळी पण असे बरेचसे कोर बिलीफ्स नेगेटिव्ह असतील, ते कुठंच जात नाहीत. ते नेहमी योग्य एन्व्हायरमेंटली परत पॉपअप करतात. ते याच्यामध्ये जर खरोखर नेक्स्ट लेवलला जायचं असेल तर ॲटिट्यूड प्लेज अ व्हेरी इम्पॉर्टंट रोल. इंटिग्रिटी, ऑनेस्टी, कम्युनिकेशन, रिलेशनशिप्स, हाऊ यू थिंक, हाऊ यू ॲक्ट, हाऊ यू रिॲक्ट, हाऊ यू रिस्पॉन्ड. याच्याबरोबरीने जर आपण अगदी बारकाईने बघायचं ठरवलं तर
it's when you talk about relationship, it's not just about your family, it's all about the entire environment you have. तुमचा स्टाफ, तुमचा एक्सटर्नल कस्टमर, इंटरनल कस्टमर, यू युअर सेल्फ, रिलेशनशिप विथ सेल्फ, ह्या किती महत्त्वाच्या गोष्टी आहेत. सो इंट्युशन किती पॉवरफुल आहे हे समजणं खूप महत्त्वाचं आहे. इंट्युशनला समजायला पण पाहिजे की कित्येक वेळा असं असतं की आपल्याला निसर्ग खूप साऱ्या गोष्टींचं इंडिकेशन देत असतो, राईट, पण ते आपण करत नाही. आपलं असं वाटतं की नाही इतके वर्षापासून जे काय आपण शिकत आलेलो आहे ना तेच भारी आहे. कारण इथं प्रॉब्लेम असा असतो की मी जर हे केलं तर लोक काय म्हणतील, हा पण मोठा खूप पॉईंट असतो ना त्याच्यामध्ये. ह्या सगळ्या गोष्टी बघितल्या ना तर मला एक सिम्पल एक प्रश्न विचारायचा आहे की लोक टेक्निकली भारी असतात, प्रॉडक्ट भारी असतो, पैसा पण त्यांना मिळालेला असतो, पण ह्या ज्या काही गोष्टी आहेत या गोष्टी जर नसतील तर नुसताच प्रॉडक्ट भारी असून त्याला यश मिळेल का? कधीच नाही. कधीच नाही. त्यामुळं एका एंटरप्रेन्योरच्या जीवनामध्ये, एका सक्सेसफुल व्यक्तीच्या जीवनामध्ये, वेदर इट इज स्पोर्ट्स पर्सन, पॉलिटिशियन, बिझनेस पर्सन, हाऊसवाईफ किंवा एनी पर्सन, जोपर्यंत ती व्यक्ती इनर वर्ल्डमध्ये स्ट्रॉंग राहत नाही ना तोपर्यंत तुझं आउटर वर्ल्ड तेवढं होतच नाही. म्हणून असं म्हणतात ना की युअर इनर वर्ल्ड क्रिएट्स युअर आउटर वर्ल्ड. 10 कोटीचा टर्नओव्हर करायचं असेल ना तर पहिला यू नीड टू बी अ पर्सन, बिईंगनेसमध्ये चेंज व्हायला म्हणजे या यू आर कॅपेबल ऑफ डुईंग दॅट 10 crore. Absolutely. अदरवाईज नथिंग इज पॉसिबल. And this is exactly through your story I want to tell to each one of you. खरोखर धंदा नेक्स्ट लेवलला जायचा असेल ना तर स्टॉप वर्किंग ओनली ऑन युअर प्रोडक्ट्स, सिस्टम्स. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. पण पहिल्यांदा आपण कोण आहे, बिईंगनेस इज व्हेरी इम्पॉर्टंट बिकॉज बिईंगनेस इज हू यू आर अँड युअर ऑटो वर्ल्ड इज व्हॉट यू गेट. आणि जर्नी नेहमी आतून बाहेर चालू होते, बाहेरून आत कधी चालू होत नाही. असं लोक म्हणतात की नाही माझा टर्नओव्हर 5 कोटी झाला की नाही मी आनंद होईल, असं कधीच होत नाही. देयर ऑलवेज सम नेक्स्ट वॉन्ट कमिंग इन. अँड दिस इज एक्झॅक्टली वॉट फायनान्शियल फिटनेस इज ऑल अबाउट. फायनान्शियल फिटनेस इज नॉट अबाउट इन्व्हेस्टिंग. वी नेवर टॉक अबाउट investing into mutual fund, equity, commodity, real estate, anywhere. It's all about we helping you to empower each one of you to achieve your fullest financial potential by working on your mindset. आणि कसं आहे, एक व्यक्ती त्याच्या जीवनाबद्दल सांगते म्हणजे आज असीमचं पुस्तक वाचलं आपण, राईट. कदाचित तिने आज अशा अनेक गोष्टी सांगितल्या असतील की ज्या कधी विचारही केल्या नसेल, कधीच नाही. राईट. विचारही केला असेल. दिस इज वॉट अबाउट रीडिंग अ पर्सन, a book behind that particular person, and that gives a lot of stories. मित्रांनो, अशा अनेक व्यक्ती आपल्या पॉडकास्टवरती येणार आहेत. आतापर्यंत जर सबस्क्राईब केलं नसेल ना तर मेक शुअर सबस्क्राईब, हिट दॅट नोटिफिकेशन बेल अँड मेक शुअर स्प्रेड दिस, शेअर दिस टू फ्रेंड्स अँड फॅमिलीज. कदाचित असीमने सांगितलेला एक निर्णय ज्याच्यामध्ये तो किंवा ती अडकली असेल ना त्याला ती मदत होईल. आणि तुम्ही आता कोणत्या स्टेजला आहात, तुमचा फायनान्शियल फिटनेस कोणत्या लेवलला आहे हे जर तुम्हाला स्वतःला जाणून घ्यायचं असेल ना तर खाली एक लिंक दिलेली आहे. फायनान्शियल फिटनेस सेल्फ असेसमेंट टेस्ट आहे. 10 प्रश्न, 5 मेजर एरियाज, एक सिंगल आउटकम जो तुमचा आहे. तुम्हाला हे लक्षात येईल की त्या प्रश्नांच्यामधून तुमची आज सायकॉलॉजी अराउंड मनी अँड सक्सेस कशी आहे. एकदा हे कळलं की ज्या एरियामध्ये आपण निगेटिव्ह आहोत त्याच्यावरती काम करणं अतिशय सोपं राहील. भेटूया तर मग पुढच्या एपिसोडमध्ये एक नवीन व्यक्ती, नवीन पुस्तक, नवीन ॲनालिसिस आणि नवीन यशाच्या दिशेने प्रेरणा. धन्यवाद. थँक्यू सो मच. भेटूया लवकरच.